तर शेतकरी मंडळी हो नमस्कार. आज वार आहे गुरुवार आणि महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल की तुमच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे की नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण बघत आहोत वार आहे गुरुवार आणि गुरुवारी सकाळी जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये सकाळी 6च्या दरम्यान कोरडं वातावरण दिसत आहे. कुठेही ढगाळ वातावरण देखील नाही आहे, कडक ऊन असणार आहे. त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही आहे. थोडंसं आपण पुढे जाऊया. 11च्या सुमारास जर बघितलं आपण तर इथे आपण बघू शकतो बेलगावमध्ये म्हणजेच पणजी, बेलगाव, कोल्हापूर परिसरामध्ये इथे आपण बघू शकतो. तर या परिसरामध्ये जोरदार किंवा मध्यम म्हणजेच मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये होणार आहे. आपण बघू शकतो आता हा पाऊस जो आहे तो बेलगावमध्ये आहे. पण कोल्हापूर, पणजी या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिथल्या सतर्क राहायचं आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं पुढे जाऊया. अजून कोणकोणत्या भागामध्ये वातावरण दिसतंय का? तर इथे जर आपण बघितलं तर महाड परिसरामध्ये इथे आपण बघू शकतो. हा जर महाड परिसर जर बघितला तर येथे ढगाळ वातावरण असणार आहे. इकडे चिपळूण, भोर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं पुढे जाऊया. पुढे जर आपण बघितलं 7 तारखेला 3च्या सुमारास जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आपण आता खालून पाहूया कुठून पाऊस पडतोय, कुठे पाऊस पडणार आहे. आपण सर्वात आधी बघूया बेलगाव. आता हा बेलगावचा जो परिसर आहे 7 तारखेला हा 3 नंतरचा हवामानाचा अंदाज आहे. आता इथे आपण बघू शकतो, तर इथे या परिसरामध्ये सावंतवाडी हा जर परिसर बघितला आपण, त्याच्याबरोबर कणकवली या परिसरात जर बघितलं, तर येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस 7 तारखेला गुरुवारी होणार आहे. त्याचबरोबर कणकवलीमध्ये आपण इथं बघू शकतो, येथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हवामानाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे. इथे आपण बघू शकतो राजपूर, रत्नागिरीचा काही परिसर. रत्नागिरीमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं. पाऊस पडेलच असं काही नाही. त्याचबरोबर चिपळूण येथे बघू शकतो आपण. चिपळूणमध्ये देखील जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. इथे आपण बघू शकतो, इथे ढगाळ वातावरण होऊन मीडियम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर मुरुड, जंजिरा, लोणावळा, अलिबाग, मुंबईच्या परिसरामध्ये जास्त प्रमाणात पाऊस नाही. त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही 7 तारखेला. तर येथे आपण बघू शकतो वसई, त्याचबरोबर बोईसर हा जर परिसर बघितला तर येथे फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर अजून नाशिक परिसर जर बघितला, येथे नाशिक परिसर जर बघितला आपण, तर नाशिकमध्ये पूर्ण कोरडं वातावरण आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही आहे. त्याचबरोबर थोडंसं पुढे जाऊया. येथे मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यानगर, दौंड, बारामती हा जर परिसर बघितला तर हा कोरडा परिसर असणार आहे. म्हणजेच कोरडं वातावरण असणार आहे. आता साताऱ्यामध्ये आलो आहे. साताऱ्यामध्ये आपण इथं बघू शकतो. तर आता इकडं चिपळूणला पाऊस होणार आहे. त्यामुळे साताऱ्यामध्ये ढगाळ वातावरण असू शकतं. पाऊस पडेल असं नाही. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये देखील इथे आपण जर बघितलं तर इकडे राजपूरला पाऊस पडणार आहे, कणकवलीला पाऊस पडणार आहे. त्यामुळे कोल्हापूर, निपाणी या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे छत्रपती संभाजीनगर, नांदेड हा जर परिसर बघितला तर येथे कोरडं वातावरण असणार आहे. आता चंद्रपूर परिसरात जर आपण बघितलं तर तिथे देखील म्हणजे पांढरवडा हे तिथं ठिकाण आहे, गाव आहे. तर त्या गावात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर चंद्रपूरच्या परिसरात कोरडं वातावरण असणार आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही आहे. संध्याकाळी आपण जर बघितलं 6च्या दरम्यान तर चंद्रपूरला इथे आपण बघू शकतो वातावरणामध्ये कसा बदल झालेला आहे. इथे आपण बघू शकतो चंद्रपूरमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर इथे यवतमाळ, अमरावती हा जर परिसर बघितला, हिंगणगाव, तर या परिसरात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळं सतर्क राहण्याची गरज आहे. त्याचबरोबर आता इकडे जर आपण बघितलं गोरखपूर, गाजीपूर, त्याचबरोबर लखनौ हा जर तुलसीपूर हे महाराष्ट्राच्या बाहेरचं झालं. या परिसरात
म्हणजे पाऊस होणार आहे. त्यामुळे आजूबाजूच्या महाराष्ट्रातल्या गावांमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं. तर शेतकरी मंडळी हो, तुमचे या हवामान व्हिडिओबद्दल तुमचं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.